हॅलो वेलकम स्टुडंट. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण ग्रीन केमिस्ट्री नॅनो केमिस्ट्री चॅप्टरला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीचा इंट्रोडक्टरी पार्ट बघितला आणि त्याच्यानंतर जे काही प्रिन्सिपल्स आहेत ग्रीन केमिस्ट्रीचे त्याचा अभ्यास सुरू केला होता. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल होतं प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट अँड बाय प्रोडक्ट. दुसरं प्रिन्सिपल बघितलं ॲटम इकॉनॉमी. तिसरं प्रिन्सिपल बघितलं लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. चौथं प्रिन्सिपल बघितलं होतं डिझायनिंग सेफर केमिकल्स. पाचवं यूज सेफर सॉल्वंट्स अँड ऑक्झिलरीज. सहावं प्रिन्सिपल बघितलं डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी. आणि सातवं बघितलं यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक्स. ओके. त्यानंतर पुढचं बघितलं होतं आपण रिड्यूस डेरिव्हेटिव्ज. कमीत कमी स्टेप्समध्ये रिॲक्शन झाली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर पुढे आपण बघितलं होतं बघणार आहोत आजच्या लेक्चरपासून यूज ऑफ कॅटॅलिसिस. लास्टचे जे काही 4 प्रिन्सिपल शिल्लक राहिलेत ग्रीन केमिस्ट्रीचे ते प्रिन्सिपल्स बघून झाले की मग काही ॲप्लिकेशन दिलं आहे ग्रीन केमिस्ट्रीचं आणि इम्पॉर्टन्स दिला आहे आणि त्याच्यानंतर मग नॅनो केमिस्ट्रीला सुरुवात होईल. तर ठीक आहे, आता आपण जो आपला 8वं जे प्रिन्सिपल आहे ग्रीन केमिस्ट्रीचं ते बघतो आहे यूज ऑफ कॅटॅलिसिस. कॅटॅलिस्ट तुम्हाला माहिती आहे द सबस्टन्स विच एनहान्स द रेट ऑफ रिॲक्शन विदाऊट टेकिंग पार्ट इन रिॲक्शन. ओके. तो काय करतो, रिॲक्शनची ॲक्टिवेशन एनर्जी कमी करतो आणि रिॲक्शन फास्टली होते. ओके. जास्त काही कंडिशन्स वगैरे अप्लाय करायची गरज पडत नाही, रिॲक्शन फास्ट होते जेव्हा तुम्ही कॅटॅलिस्ट वापरता त्यावेळेस. ओके. मग इथं यूज ऑफ कॅटॅलिसिस म्हटलं म्हणजे काय नेमकं बघा. यूज ऑफ कॅटॅलिस्ट इन द केमिकल रिॲक्शन स्पीड अप द इट्स रेट. कॅटॅलिस्ट हेल्प इन टू इन्क्रीज सिलेक्टिव्हिटी, मिनिमायझेस द वेस्ट अँड रिड्युसेस रिॲक्शन टाईम अँड एनर्जी डिमांड्स. म्हणजे कमीत कमी एनर्जीमध्ये तुमची रिॲक्शन लवकर होते, फास्टली होते, वेस्ट प्रोडक्ट कमी करता येतात आपल्याला. ओके. म्हणजे बाकीचे जास्तचे रिएजंट वापरावे लागत नाही, फक्त कॅटॅलिस्ट वापरला सुटेबल तर मग रिॲक्शन तुम्हाला फास्टली करता येते, कमीत कमी साईड प्रोडक्ट भेटवून. किंवा जास्त साईड प्रोडक्ट आपल्याला भेटत नाही कॅटॅलिस्ट वापरलं तर. ठीक आहे. मग आपल्याला बघा चार्ट दिलेला त्यांनी. रिॲक्शन, नेम ऑफ कॅटॅलिस्ट, यूज. हायड्रोजनेशनसाठी आपण कुठला कॅटॅलिस्ट वापरतो. मागच्या वर्षी आपण अल्किन चॅप्टर बघितलं, अल्काइन्स बघितले, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं हायड्रोजनेशन. निकेल कॅटॅलिस्ट वापरला जातो हायड्रोजनेशनसाठी. फॉर हायड्रोजनेशन ऑफ फॅट्स अँड ऑइल्स द यूज ऑफ अदर मेटल्स सच एज प्लॅटिनम, पॅलेडियम, रुदनियम, रोडियम लीड्स टू प्रोडक्ट विथ लेस ट्रान्स कंपाऊंड. म्हणजे कमीत कमी ट्रान्स कंपाऊंड आपल्याला ऑप्टेन करता येतात जर तुम्ही हायड्रोजनेशन ही असे मेटल कॅटलिस्ट वापरून केलेत तर. ओके. त्यानंतर हॅबर्स प्रोसेस बघितली होती आपण अमोनियाच्या प्रिपरेशनसाठी. तिथे कुठला कॅटलिस्ट वापरला जातो. फाईनली डिवायडेड आयरन इज यूज्ड ॲज कॅटलिस्ट इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया बाय हॅबर्स प्रोसेस. ओके. तर तिसरं दिलं आहे बघा हाय डेन्सिटी पॉलिइथिलीनचं प्रिपरेशन करण्यासाठी. हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन पॉलिमर तयार करताना कुठले कॅटलिस्ट वापरतो आपण. झिग्लर नाटा कॅटलिस्ट आणि फिलिप्स टाईप कॅटॅलिस्ट म्हटले बघा खाली. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड नोन ॲज फिलिप्स टाईप कॅटॅलिस्ट. ओके. याचं तर काही आपण ॲप्लिकेशन शिकलो नाही 2 वर्षात, बट नावं लक्षात ठेवायचं आपल्याला. झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट आपल्याला माहिती आहे टिटॅनियमचा कंपाऊंड असतो, ऑर्गॅनोमेटॅलिक. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फ्युरिक ॲसिडमध्ये आपण सल्फर डायऑक्साईड वापरला होता. सल्फर डायऑक्साईडला सल्फर ट्रायऑक्साईडमध्ये कन्वर्ट केलं होतं बाय युझिंग व्हॅनॅडियम पेंटॉक्साईड कॅटॅलिस्ट V2O5. ओके. त्याच्यानंतर गॅसोलिनचं सिंथेसिससाठी एक मेथड आहे फिशर ट्रॉप्स प्रोसेस. त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅटॅलिस्ट वापरले जातात. कुठले कॅटॅलिस्ट वापरतात. ट्रान्झिशन मेटल वापरले जातात, कोबाल्ट, आयरन, रुदेनियम. निकेल ऑल्सो यूज्ड बट ट्रेंड्स टू फेवर मिथेन फॉर्मेशन. ओके. म्हणजे जनरली कुठले मेटल वापरले जातात. कोबाल्ट, आयरन आणि रुदेनियम. निकेल वापरला तर आपल्याला दुसरा प्रोडक्ट भेटतो, मिथेन भेटतो. ओके. तर काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त कॅटॅलिसिस करून रिॲक्शन केल्या पाहिजेत, म्हणजे कमीत कमी वेळात रिॲक्शन होतील आणि साईड प्रोडक्टसुद्धा तुम्हाला कमी करता येतील, म्हणजे वेस्ट मटेरियल जास्त तयार होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 10वं प्रिन्सिपल काय आहे, डिझाईन फॉर डिग्रेडेशन. जे काही तयार होईल ते आजच्या साथ कसं डिग्रेड होईल त्याचा पण विचार केला पाहिजे. डिग्रेड म्हणजे डिकम्पोज होईल. जे काही तयार होईल साईड प्रोडक्ट वगैरे ते कशा प्रकारे डिकम्पोज होतील त्याचाही विचार केला पाहिजे. बघा, डिझाईन फॉर डिग्रेडेशन. डिझाईन केमिकल्स दॅट डिग्रेड अँड कॅन बी डिस्चार्ज इझिली, डिस्कार्डेड इझिली. डिस्कार्डेड म्हणजे त्यांना म्हणजे आपल्याला संपवता येईल किंवा त्यांचं डिकम्पोजिशन करता येईल इझिली. असे केमिकल डिझाईन केले पाहिजेत की म्हणजे त्यांचं जास्त काळ टिकले पण नाही पाहिजे, काम झालं की लगेच संपले पाहिजेत, किंवा ते व्होलाटाईल नको असले पाहिजेत. व्होलाटाईल असले तरीसुद्धा मग ते त्याच्यासाठी काहीतरी सेपरेट मेथड असली पाहिजे की ते लगेच डिकम्पोज करता येतील आपल्याला. ओके. एन्श्युअर दॅट बोथ केमिकल्स अँड देअर डिग्रेडेशन प्रोडक्ट्स आर नॉट टॉक्झिक, बायो ॲक्युम्युलेटिव्ह ऑर एन्व्हायरमेंटली पर्सिस्टंट.
बायोअक्युमुलेटिव्ह म्हणजे बायोलॉजिकली डिकम्पोजिशन झालं पाहिजे त्यांचं, टॉक्झिक असायला नको ते, नॉन टॉक्झिक असले पाहिजेत आणि एन्व्हायरमेंटली पर्सिस्टंट असले पाहिजेत, म्हणजे एन्व्हायरमेंटवरती त्यांचा काही परिणाम व्हायला नको. एन्व्हायरमेंटवरती सुद्धा म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा त्यांचे काही साईड इफेक्ट नको. ओके, मग असे केमिकल डिझाईन केले गेले पाहिजेत असं म्हणतात ते. त्याचं एक्सप्लेनेशन दिलं बघा. द एम बिहाइंड दिस प्रिन्सिपल इज दॅट द वेस्ट प्रोडक्ट शूड डिग्रेड ॲटोमॅटिकली टू क्लीन द एन्व्हायरमेंट. जे काही वेस्ट प्रोडक्ट तयार होतील एखादं केमिकल तयार करताना, एखादं कंपाऊंड तयार करताना, त्या वेस्ट प्रोडक्टचं काय झालं पाहिजे, ॲटोमॅटिकली डिकम्पोजिशन झालं पाहिजे, डिग्रेडेशन झालं पाहिजे. दस द बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स अँड पेस्टिसाइड्स आर ऑलवेज प्रेफर्ड. मग हे जे काही पेस्टिसाइड्स वापरतात शेतीमध्ये, पेस्टिसाइड्स असतील किंवा फर्टिलायझर्स असतील किंवा जे काही पॉलिमर्स आपण वापरतो, ते पॉलिमर्स कुठले वापरले पाहिजेत, बायोडिग्रेडेबल वापरले पाहिजेत, म्हणजे ते बायोलॉजिकली त्यांचं डिकम्पोजिशन इझिली झालं पाहिजे. पेस्टिसाइड झाले, इन्सेक्टिसाइड झाले, फर्टिलायझर्स झाले, हे असे वापरले गेले पाहिजेत की ते कसे असले पाहिजेत, बायोडिग्रेडेबल असले पाहिजेत, बायोलॉजिकलीच त्यांचं डिकम्पोजिशन झालं पाहिजे. ठीक आहे. टू मेक सेपरेशन इझियर फॉर कन्झ्युमर अँड इंटरनॅशनल प्लास्टिक रिसायकल मार्क इज प्रिंटेड ऑन द लार्जर ॲटम्स. जे काही प्लॅस्टिक मटेरियल असेल त्याच्यावरती काय पाहिजे, रिसायकल मार्कसुद्धा असलं पाहिजे की जेणेकरून ते कामाचं असेल तर ते रिसायकल केलं जाईल. ओके, असं प्लॅस्टिक बनवलं पाहिजे. पुढचा पॉईंट दिला आहे बघा स्टुडंट, रिअल टाईम ॲनालिसिस पोल्युशन प्रिव्हेन्शन. मग याच्यात काय एक्सप्लेनेशन दिलं आहे बघा. ॲनालिटिकल मेथड्स नीड टू फर्दर डेव्हलपमेंट टू अलाव फॉर रिअल टाईम इन प्रोसेस मॉनिटरिंग अँड कंट्रोल प्रायर टू द फॉर्मेशन ऑफ हजार्डस सबस्टन्सेस. अशा ॲनालिटिकल मेथड डेव्हलप केल्या पाहिजेत की त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे, तुमचं मॉनिटरिंग आणि कंट्रोल राहिला पाहिजे हजार्डस सबस्टन्सवरती, की ते तयार नाही झाले पाहिजेत, याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे पोल्युशन रोखण्यासाठी, पोल्युशनचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी. मग एक्सप्लेनेशन काय दिलं बघा त्याचं. ॲनालिटिकल मेथडॉलॉजीज शूड बी डेव्हलप्ड अँड मॉडिफाईड सो दॅट कंटिन्युअस मॉनिटरिंग ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोसेसिंग युनिट्स इज पॉसिबल. अशा काही ॲनालिटिकल मेथड्स डेव्हलप झाल्या पाहिजेत किंवा मॉडिफाय झाल्या पाहिजेत की तुमचं त्याच्यावरती कंटिन्युअसली देखरेख राहील. या सगळ्या ज्या काही केमिकलच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस आहेत, प्लॅस्टिकचं प्रिपरेशन आहे, प्लॅस्टिक सिंथेसिस आहे, पॉलिमर इंडस्ट्रीवरती लक्ष ठेवणाऱ्या अशा काही मेथडॉलॉजीज डेव्हलप झाल्या पाहिजेत, मॉडिफाय झाल्या पाहिजेत की ते ह्या सर्व गोष्टींवरती काय करतील, लक्ष ठेवतील किंवा ह्या सर्व गोष्टी फॉलो करतील. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द केमिकल इंडस्ट्रीज अँड न्यूक्लिअर रिॲक्टर्स. हे खूप महत्त्वाचं आहे कोणासाठी, केमिकल इंडस्ट्रीजसाठी. त्यानंतर लास्ट प्रिन्सिपल आहे बघा स्टुडंट, सेफर केमिस्ट्री फॉर ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन. वी नीड टू डेव्हलप केमिकल प्रोसेसेस दॅट आर सेफर अँड मिनिमाइज रिस्क ऑफ ॲक्सिडेंट्स. जे काही मोठमोठे ॲक्सिडेंट होतात, केमिकल ॲक्सिडेंट, ते सेफ करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली गेली पाहिजेत. सुटेबल अशा प्रोसेसेस वापरल्या गेल्या पाहिजेत की जेणेकरून जे काही रिस्क आहेत केमिकल इंडस्ट्रीमधल्या त्या कमी झाल्या पाहिजेत, ॲक्सिडेंट कमी झाले पाहिजेत. ओके, पुढे काय दिलं आहे बघा, सेफर केमिस्ट्री फॉर ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन बघतोय आपण. त्याच्यात इलिस्ट्रेशन दिलं आहे बघा. मग आपल्याला एक्सप्लेनेशन, द सबस्टन्सेस टू बी यूज्ड इन केमिकल रिॲक्शन शूड बी सिलेक्टेड इन अ सच अ वे दॅट दे कॅन मिनिमाइज द ऑकरन्स ऑफ केमिकल ॲक्सिडेंट्स, एक्सप्लोजन्स, फायर अँड इमिशन. म्हणजे हे सर्व जे काही ॲक्सिडेंटचे प्रकार दिलेत, केमिकल ॲक्सिडेंट, एक्सप्लोजन म्हणजे आग लागणे वगैरे किंवा स्फोट होणं, आग लागणे, फायर, किंवा त्याचं इमिशन होणं, होलाटाईल असेल तर तो इमिट होतो ना तो सबस्टन्स एन्व्हायरमेंटमध्ये. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिलं बघा, इफ केमिकल प्रोसेस वर्क विथ गॅसियस सबस्टन्सेस देन द पॉसिबिलिटी ऑफ ॲक्सिडेंट including explosion is relatively higher compared to the system working with non-volatile liquid and solid substances. एक्झाम्पल काय दिलं बघा, मग एखादी केमिकल प्रोसेस समजा गॅसेस सबस्टन्ससोबतची असेल तर मग त्या ठिकाणी ॲक्सिडेंटची प्रोबॅबिलिटी जास्त राहते ना, कारण आपल्याला माहिती आहे जे काही गॅसेस आहेत, हायड्रोकार्बन्स एकाच्या व्होलाटाईल आहेत, लगेच फायर कॅच करतात, आग लागते लगेच. ठीक आहे, मग अशा ठिकाणी काय केलं पाहिजे, नॉन व्होलाटाईल लिक्विड वापरले गेले पाहिजेत किंवा सॉलिड सबस्टन्सेस वापरले गेले पाहिजेत. नॉन व्होलाटाईल लिक्विड म्हणजे ज्यांचा बॉइलिंग पॉईंट 100पेक्षा जास्त असतो, म्हणजे ॲक्सिडेंटचं प्रमाण काय होईल, कमी होईल. ओके, हे सर्व इंडस्ट्रीसाठी दिलेलं आहे त्यांनी, शेवटचे जे 2-3 पॉईंट आपण बघितले ते. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टॉपिक बघा, द रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. मग आपण आता जे काही प्रिन्सिपल वगैरे बघितले याचं नेमकं काम काय आहे, ह्या ग्रीन केमिस्ट्रीचा रोल काय नेमका, याचा उद्देश काय आहे ग्रीन केमिस्ट्रीचा. तर बघा, द ग्रीन केमिस्ट्री अप्रोच रेकग्नाइज
that the earth does not have natural capacity for dealing with much of the waste and pollution that society generates. म्हणजे नॅचरल कॅपॅसिटी नाही आहे आपल्या अर्थकडे, पृथ्वीकडे, की ती असं काही तुम्ही जास्तीचं वेस्ट मटेरियल तयार कराल, पोल्युशन वाढवाल आणि ते काही पचवून घेईल सगळं ती पृथ्वी, असं नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय केलं पाहिजे, इट इज ओनली व्हेन दॅट कॅपॅसिटी इज एक्सिडेड दॅट वी बिकम अनसस्टेनेबल. जर ही कॅपॅसिटी वाढली पृथ्वीची तर मग वेगळी गोष्ट आहे, मग तुम्ही ते सस्टेन करू शकता. ओके. दुसरा पॉईंट काय दिला बघा, टू प्रमोट इनोव्हेटिव्ह केमिकल टेक्नॉलॉजीज दॅट रिड्युसेस ऑर इलिमिनेट्स द यूज ऑर जनरेशन ऑफ हजार्डस सबस्टन्सेस इन द डिझाईन, मॅन्युफॅक्चर अँड यूज ऑफ केमिकल प्रोडक्ट्स. इनोव्हेटिव्ह केमिकल टेक्नॉलॉजीज शोधल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यामुळे काय होईल, हजार्डस सबस्टन्सेसचं जे काही प्रिपरेशन आहे ते काय रिड्यूस होईल, इलिमिनेट होईल, कमी होईल. ठीक आहे. आणि काय केलं पाहिजे, डिझाईन, मॅन्युफॅक्चर अँड यूज ऑफ केमिकल प्रोडक्ट्स, लेस हजार्डस सबस्टन्सेस बनवले गेले पाहिजेत. हा उद्देश आहे याचा. आपण मागे जेव्हा प्रिन्सिपल बघितले तेव्हा सगळं शिकलेलो आहे. थोडीशी टेक्निकली लँग्वेज थोडीशी कठीण आहे, काही हरकत नाही. तुम्हाला प्रिन्सिपल जरी लक्षात ठेवले तरी तुम्हाला हे पॉईंट मांडता येतील तुमच्या भाषेमध्ये. द ग्रीन केमिस्ट्री हेल्प टू रिड्यूस कॅपिटल एक्सपेंडिचर टू प्रिव्हेंट पोल्युशन. कॅपिटल एक्सपेंडिचर टू प्रिव्हेंट पोल्युशन म्हणजे काय, पोल्युशन प्रिव्हेंट करण्यासाठी जर तुम्ही ग्रीन केमिस्ट्रीच्या याच्यानुसार जर फॉलो केल्यात सगळ्या केमिकल रिॲक्शन, तर काय होईल, तुम्हाला खर्च पण कमी लागेल आणि पोल्युशनसुद्धा काय होईल, तुमचं कमी होईल. पोल्युशन रोखता येईल तुम्हाला, प्रदूषण होणार नाही. ग्रीन केमिस्ट्री incorporates pollution prevention practices in the manufacturing of chemicals and promotes pollution prevention and industrial ecology. सगळेच पॉईंट जवळपास सारखे ते. ग्रीन केमिस्ट्री काय करते, पोल्युशन प्रिव्हेंट करण्याच्या दृष्टीने काय करते, प्रयत्न करते. इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ केमिकल्स, केमिकल तयार केले जातात त्या ठिकाणी काय आलं पाहिजे, कमीत कमी प्रदूषण झालं पाहिजे आणि इंडस्ट्रियल इकॉलॉजी जी आहे ती काय झाली पाहिजे, सुधारली पाहिजे. ग्रीन केमिस्ट्री is a new way of looking at chemicals and their manufacturing process to minimize any negative environmental effect. एन्व्हायरमेंटलवरती जे काही साईड इफेक्ट होतात, जे काही हजार्डस इफेक्ट होतात केमिकल्समुळे, ते थांबवण्यासाठी ग्रीन केमिस्ट्री एक नव्याने प्रयत्न करते. ओके. राईट नाऊ द ग्रीन केमिस्ट्री रिव्होल्युशन इज बिगिनिंग. आता सुरुवातीला काय झालं आहे, आता म्हणजे जस्ट काही काळापासून हे ग्रीन केमिस्ट्रीचं रिव्होल्युशन सुरू झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे. and is an exciting time with new challenges for chemists involved with the discovery, manufacture and use of chemicals. म्हणजे नवीन नवीन शोध लावण्याच्या दृष्टीने आता सुरुवात झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स कसे बनवायचेत आणि कशा प्रकारे आपल्याला कमीत कमी पोल्युशन किंवा हजार्डस इफेक्ट नसलेले केमिकल बनवता येतील, त्या दृष्टीने आता अजून ही डिस्कवरी सुरू झालेली आहे सायंटिस्ट लोकांकडून, केमिस्ट लोकांकडून. ओके. Green chemistry helps to protect the presence of ozone in the stratosphere, essential for survival of life on the earth. हे जे काही ओझोन डिप्लेशन वगैरे आहे, याचा सर्व जो अभ्यास आपण ग्रीन केमिस्ट्रीतच येतो तुमचा. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन लेअर आहे, त्याचं डिकम्पोजिशन होतं. कशामुळे डिकम्पोजिशन होतं आपल्याला माहिती आहे. जे काही क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत, AC मधून, फ्रीजमधून जे गॅसेस बाहेर निघतात ते स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जातात. अर्थपासून वरचा सगळ्यात लेअर, पहिला लेअर, त्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन लेअर आहे. तो ओझोन लेअर काय करतो, सनपासून येणारे, सूर्यापासून येणारे जे काही अल्ट्राव्हायलेट रेज आहेत, अतिनील किरण आहेत, त्यांना रोखायचं काम करत होता. पण आता दिवसेंदिवस पोल्युशन वाढल्यामुळे काय झालं, की तो लेअर जो आहे तो फाटत चाललेला होता. ओके. तो त्याला बारीक बारीक होल्स पडत चालले होते आणि त्याच्यामुळे काय होतं, की जे सूर्याची अल्ट्राव्हायलेट रेज आहेत ते डायरेक्टली अर्थ सरफेसवरती येतात. ओके. मग कशा प्रकारे त्या ओझोन लेअरला प्रोटेक्ट करता येईल त्याच्या दृष्टीने ग्रीन केमिस्ट्री हेल्प करणार आहे आता पुढच्या काळात, येत्या काळात. नंतर बघा, ग्रीन केमिस्ट्री इज युजफुल टू कंट्रोल ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय, ग्लोबल वॉर्मिंग. दिवसेंदिवस जे काही CO2चं पर्सेंटेज वाढतं आहे, कार्बन डायऑक्साईडचं, कारण गाड्यांचं प्रमाण वाढलं आहे, फ्युएलचं प्रमाण वाढलं आहे वापरायचं, म्हणजे CO2चं प्रमाण ॲटोमॅटिकली वाढतं आहे. हवेतलं ऑक्सिजन कंबस्शन प्रोसेसमध्ये भाग घेऊन CO2मध्ये कन्वर्ट होतो, CO2 आणि CO मध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं, की हा जो CO2 असतो याची प्रॉपर्टी, जी काही तुमची हीट असते ना, जमीन जी काही हीट ॲब्सॉर्ब करते दिवसभर सूर्यापासून आलेल्या किरणांपासून, जी काही हीट जमीन ॲब्सॉर्ब करते ती हीट संध्याकाळच्या टायमात वरती निघून जायची, परत रिलीज व्हायची ती हीट. पण आता काय झालं, ॲटमॉस्फिअरमध्ये CO2चं पर्सेंटेज वाढल्यामुळे ती हीट जी काही रिलीज होते ना पृथ्वीच्या सरफेसपासून, ती हीट पुन्हा हा CO2 धरून ठेवतो आणि तो CO2 ती हीट धरून ठेवतो. त्याच्यामुळे दिवसेंदिवस टेम्परेचर वाढतं आहे
आणि त्यालाच आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग. ओके, दिवसेंदिवस जे टेम्परेचर वाढतं आहे अर्थचं, ते कशामुळे वाढतं आहे? त्या CO2 मुळे वाढतं आहे आणि त्या इफेक्टला म्हटलं जातं ग्लोबल वॉर्मिंग किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊस इफेक्ट कोणत्या गॅसमुळे होतो? तर CO2 मुळे होतो. कोणामुळे होतो? कार्बन डायऑक्साईडमुळे. लास्ट पॉईंट काय दिलं बघा, सो वी शुड थिंक अबाउट सेव्ह एन्व्हायरमेंट अँड सेव्ह अर्थ. ओके, मग ही ग्रीन केमिस्ट्रीचं टार्गेट काय आहे की आपण एन्व्हायरमेंटला जर वाचवलं तर अर्थ वाचेल. एन्व्हायरमेंटचं जर अजून असं चालू राहिलं तर काही दिवसांनी अर्थचं सुद्धा अर्थ संपायला, पृथ्वी नाश पावण्यास काही वेळ लागणार नाही. ठीक आहे. पुढचा जो पार्ट आहे स्टुडंट या चॅप्टरचा तो आहे नॅनो केमिस्ट्री. आता नॅनो केमिस्ट्री म्हणजे काय भानगड आहे ती बघायची आपल्याला या चॅप्टरमध्ये. थोडं नवीन ब्रांच आहे ही केमिस्ट्रीची, नॅनो केमिस्ट्री. बघा, व्हॉट इज नॅनो सायन्स? नॅनो सायन्स इज द स्टडी of phenomenon and manipulation of materials at atomic, molecular and macromolecular scales where properties differ significantly from those at larger scale. मटेरियल जे काही ॲटॉमिक मटेरियल असतं, मॉलिक्युलर मटेरियल असतं आणि मॅक्रोमॉलिक्युलर स्केल जे काही आहेत, वेअर प्रॉपर्टीज डिफर सिग्निफिकंटली फ्रॉम दोज ॲट अ लार्जर स्केल. मग नेमकं काय म्हणजे नॅनो सायन्स म्हणजे नेमकं काय? नॅनो सायन्स इज द स्टडी ऑफ फिनॉमिनॉन अँड मॅनिप्युलेशन ऑफ मटेरियल्सचा अभ्यास करणे, जे काही मॅटर आहे त्याचा अभ्यास करणे. कोणत्या स्केलवरती? ॲटॉमिक स्केलवरती. ॲटमची साईज किती असते? लहान असते, आपल्याला माहिती आहे. मॉलिक्युलची साईजही लहान असते. आणि मॅक्रो मॉलिक्युल जे असतात त्यांची साईज, त्यांच्या प्रॉपर्टीज कशाप्रकारे व्हॅरी करतात लार्ज स्केलवरती, त्याचा अभ्यास म्हणजे काय? नॅनो सायन्स. ओके, त्याच्यानंतर पुढे काय दिलं आहे बघा आपल्याला, हाऊ डू वी डिफाईन नॅनो टेक्नॉलॉजी. डिफिनेशन दिलेली आहे नॅनो टेक्नॉलॉजीची. नॅनो टेक्नॉलॉजी इज द डिझाईन, कॅरेक्टरायझेशन, प्रोडक्शन अँड ॲप्लिकेशन ऑफ स्ट्रक्चर्स, डिव्हाइस अँड सिस्टम बाय कंट्रोलिंग शेप अँड साईज ॲट नॅनोमीटर स्केल. नॅनोमीटर स्केल एकदम छोट्यात छोटी साईज जी आहे कुठल्याही मॅटरची, कुठल्याही मटेरियलची, त्याला म्हटलं जातं, ते जे काही युनिट आहे सगळ्यात छोट्या साईजचं ते आहे नॅनोमीटर. ओके, मग त्याचं खाली आपल्याला म्हणजे त्याला एक्सप्लेन केलेलं आहे खाली की 1 नॅनोमीटर म्हणजे काय असतं? 10⁻⁹ मीटर असतं. ओके, मग बघा, नॅनो टेक्नॉलॉजी इज डिझाईन, कॅरेक्टरायझेशन, प्रोडक्शन अँड ॲप्लिकेशन ऑफ स्ट्रक्चर्स, डिव्हाइस अँड सिस्टम बाय कंट्रोलिंग शेप अँड साईज ॲट नॅनोमीटर स्केल. म्हणजे कुठलंही स्ट्रक्चर असेल, डिव्हाइस असेल, सिस्टम असेल, त्याची साईज छोट्यात छोटी केली जाते एकदम नॅनोमीटर स्केलवरती. त्याला म्हटलं जातं नॅनो टेक्नॉलॉजी. ओके, मग पुढे काय दिलं आहे बघा आपल्याला, व्हाय नॅनो. मग आता नॅनो साईज का प्रेफर केली गेली या सायंटिस्ट लोकांकडून? तर बघा, नॅनो म्हणजे नेमकं काय ते याच्यामध्ये आपल्याला कळेल. द नॅनोमीटर स्केल, नॅनो इन द ग्रीक मीन्स डॉर्फ, बट इन ॲक्च्युअल केस नॅनो इज इवन स्मॉलर दॅन डॉर्फ. डॉर्फ स्केल जी आहे ग्रीक लँग्वेजमध्ये, त्याच्यापेक्षाही नॅनो हे काय असतं? लहान असतं. त्याच्यापेक्षाही इवन इट इज स्मॉलर दॅन डॉर्फ. कन्व्हेन्शनली द नॅनोमीटर स्केल इज डिफाईन ॲज 1 to 100 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर इज 1 बिलियन्थ ऑफ मीटर. म्हणजे 1 बिलियन्थ लहान आहे हा नॅनोमीटर मीटरपेक्षा. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. विचार करा किती लहान आहे ते. द मटेरियल्स वी सी अराउंड अस अ बल्क मटेरियल्स दॅट पजेस मॅक्रोस्कोपिक फिजिकल प्रॉपर्टीज. जे काही आपल्या आजूबाजूला आपण मटेरियल बघतो ते सर्व कसं आहे? मॅक्रोमॉलिक्युलर स्केलमध्ये आहे. मॅक्रोस्कोपिक फिजिकल प्रॉपर्टी ते दाखवतं. ओके, ग्रेन ऑफ सँड दॅट इज मायक्रॉन साइज्ड मटेरियल ऑल्सो पजेस सेम बल्क प्रॉपर्टीज. ओके, जे काही सँड म्हणजे वाळूचे कण असतात ते सुद्धा मॅक्रोमॉलिक्युलर्स आहेत एका दृष्टीने. जर आपण नॅनोमीटर स्केलची कंपॅरिझन केली, हे सुद्धा त्या नॅनोमीटर पार्टिकलच्या दृष्टीने हे सुद्धा काय आहेत? मॅक्रोमॉलिक्युलर्स आहेत सँड पार्टिकल्स. ओके, त्यांच्या प्रॉपर्टीसुद्धा कशा असतात? मग they also possess macro properties. Okay, bulk of properties. But materials synthesized at nanoscale possess unique optical, structural, thermal, catalytic, magnetic and electrical properties. युनिक प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात नॅनोमीटर स्केलवरती. नॅनो स्केलवरती जे मटेरियल बनवलं जातं, सिंथेसाइज केलं जातं, त्याच्या सर्व प्रॉपर्टीज कशा असतात? युनिक असतात, एकसारख्या असतात. ओके, दिस प्रॉपर्टीज चेंज ॲज द फंक्शन ऑफ साईज अँड आर व्हेरी डिफरंट फ्रॉम देअर बल्क मटेरियल्स. म्हणजे मोठ्या पार्टिकल्सपेक्षा हे जे छोटे पार्टिकल असतात, सेम मटेरियलपासून जरी बनलेले असले तरी साईजमध्ये फरक पडल्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीमध्येही फरक पडतो. ओके, व्हॉट इज नॅनो मटेरियल? नॅनो मटेरियल म्हणजे काय त्याचं पण एक्सप्लेनेशन दिलं आहे बघा खाली.
The nanomaterial is the material having structural components with at least one dimension in the nanometer scale, that is 1 to 100 nanometer. Okay. Nanomaterials are larger than single atoms but smaller than bacteria and cells. बॅक्टेरिया आणि सेल्सपेक्षाही लहानात लहान मटेरियल आहे नॅनो मटेरियल जे असतं ते. ठीक आहे. दीज मे बी नॅनो पार्टिकल्स, नॅनो वायर्स, नॅनो ट्यूब्स. नॅनो वायर्स म्हणजे बघा जे काही इंटरनेट कनेक्शन असतं, फायबर कनेक्शन म्हणतात, त्याच्या बारीक व्हाईट कलरच्या तारा असतात, त्याच्यामध्ये एकदम बारीक वायरी असतात, त्या मटेरियलला म्हटलं जातं नॅनो मटेरियल. फायबर ऑप्टिक्स. ओके. Nano constructed materials may be large organic molecules, inorganic cluster compounds, and metallic or semiconductor particles. पुढे आपल्याला बघा काही पॉईंट दिलेले आहेत. नॅनो मटेरियल डायमेन्शन, नॅनो मटेरियल टाईप, एक्झाम्पल, डायग्रामवरून त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे पुस्तकानुसार. पुस्तकातली डायग्राम आहे, त्याचं एक्सप्लेनेशन थोडं बाजूला टाईप करून घेतलेलं आहे. त्यानंतर नॅनो केमिस्ट्रीची डेफिनेशन आहे. कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ नॅनो पार्टिकल्स, कलर, सरफेस एरिया, काही प्रॉपर्टीज दिल्यात आपल्याला त्या नॅनो पार्टिकल्सच्या रिलेटेड, त्या प्रॉपर्टीज. त्यानंतर पुढे थर्मल प्रॉपर्टीज त्या नॅनो पार्टिकलचे, मेकॅनिकल स्ट्रेंथ, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, सिंथेसिस कसं केलं जातं त्यांचं. त्यानंतर वेट केमिकल सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल्स. त्याच्यानंतर पुढे ॲनालिसिस ऑर कॅरेक्टरायझेशन ऑफ नॅनो मटेरियल्स. हे जे काही पॉईंट्स आहेत हे आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघू, किंवा मग राजपूत सर पुढे कंटिन्यू करतील. ह्याच्यातला जो काही पार्ट आहे तो हिस्ट्री हा शेवटचा टॉपिक असावा बहुतेक. ठीक आहे. तरी 1-2 लेक्चरचं बाकी आहे, तर ते तुम्हाला राजपूत सर पुढच्या तासाला कवर करून देतील. आपण आता थांबू. ठीक आहे. जे आपण आता लास्ट लेक्चरला जे काही आपलं थोडंफार पॉईंट बाकी होते ते बघितले ग्रीन केमिस्ट्रीचे, आणि नॅनो केमिस्ट्रीचा थोडाफार इंट्रोडक्टरी पार्ट बघितला. पुढच्या लेक्चरला तुम्हाला राजपूत सर पुढचा पार्ट कवर करून देतील. इंट्रोडक्शनपासूनच घ्यायला लागेल मी त्यांना सुरुवातीपासून नॅनो केमिस्ट्री. पुन्हा एकदा तुमचं चांगलं रिपीट होईल आणि मग पुढचे पॉईंट ते तुम्हाला क्लिअर करून देतील. ठीक आहे. आता आपण थांबतो आहे. उद्या किंवा मग परवा तुम्हाला राजपूत सर जसं त्यांना जमेल त्या दृष्टीने हे चॅप्टर पूर्ण करून देतील. आता आपण थांबू. ठीक आहे. अभ्यास करत राहा, काळजी घ्या. थँक्यू.